नमस्कार मित्रांनो, माझे नाव देवेंद्र जाधव. मी तुमच्या निफ्टी शेअर्स बेसिक डे 2. निफ्टी म्हणजे काय? निफ्टी शेअर कसे समजून घ्यायचे? निफ्टी म्हणजे काय? निफ्टी हा NSE वर आधारित एक प्रमुख स्टॉक मार्केट इंडेक्स आहे. तो निवडक मोठ्या लिक्विड कंपनीत कामगिरी मार्केट इंडेक्स म्हणून वापरला जातो. इंडेक्स म्हणजे स्वतःचे कंपनीचे शेअर नाही. तो निफ्टी वाढला म्हणजे शेअर वाढला असं नाही. इंडेक्स आणि शेअर मधील फरक. शेअर एखाद्या कंपनीच्या मालकीचा छोटासा हिस्सा आहे. इंडेक्स निवडक शेअरच्या परफॉर्मन्सचा एक मोजमाप इंडेक्स आहे. निफ्टी इंडेक्स एखाद्या कंपनीचे स्टॉक शेअर आहे. निफ्टी आणि इंडिव्हिज्युअल शेअरचे हालचाल एकसारखी असणे आवश्यक असते. शेअर्स प्राइसवर कोणते घटक परिणाम करतात? कंपनीचा रिझल्ट आणि बिझनेस परफॉर्मन्स, डिमांड, सपोर्ट्स, कंपनीशी संबंधित न्यूज किंवा अनाउन्समेंट, सेक्टर आणि इकॉनॉमीमधील बदल, इंडिव्हिज्युअल सेगमेंट आणि फ्युचर एक्सपिरियन्स. निफ्टीवर परिणाम करणारे व्यापक घटक: देशाची आर्थिक परिस्थिती, मार्केट स्टेटमेंट, इंटरेस्ट रेट्स, इंडस्ट्री आणि ग्लोबल मार्केट मुवमेंट, कंपनी रिझल्ट आणि सेक्टर परफॉर्मन्स. महत्त्वाचे व्यावसायिक बातम्या यापैकी कोणताही फॅक्टर मार्केट हमखास सांगत नाही. बिगिनरसाठी चार्ट बेसिक. ट्रेंड इंडेक्स भाव वर जातो खाली. टाइम फॉर्म 1 डे, 1 वीक, 1 मंथ इत्यादी. व्हॉल्यूम किती शेअर्सचा व्यवहार झाला. फक्त चार्ट पाहून नफा हमखास मिळत नाही. बेसिक प्राइस, व्हॉल्यूम आणि रिस्क समजून घ्या. निफ्टी आणि इंडिव्हिज्युअल शेअर एक्झाम्पल. समजा निफ्टी एका दिवसाला +1% आहे. त्याच दिवशी शेअर A +3%, शेअर B -2% आणि शेअर अनचार्ज असू शकतो. म्हणून इंडेक्सची हालचाल समजून शेअरची समान हालचाल नाही. इंडिव्हिज्युअल कंपनी समजण्यात तिचे बिझनेस इन्फॉर्मेशन पहा. आपण स्ट्रक्चर बघणार आहोत. निफ्टी चार्ट कसा पाहायचा? XAXIS वेल YAXIS इंडेक्स लेवल. लाईन वर गेली त्या उदाहरणार्थ इंडेक्स लेवल वाढला. लाईन खाली गेली तर इंडेक्स लेवल कमी झाला. इंडेक्स लेवल वर गेला 104 पर्यंत. इंडेक्स लेवल वर गेला 106 पर्यंत. इंडेक्स लेवल वर गेला 104 पर्यंत. इंडेक्स लेवल वर गेला 104 पर्यंत. इंडेक्स लेवल खाली गेला 100 पर्यंत. निफ्टी आणि पॉइंट्स आणि चार्ट. समजा कालच्या निफ्टीचं लेवल 20,000 आहे आणि आजच्या 20,200 आहे. फरक 200 पॉईंट. प्रेझेंट चान्स 200 भागिले 20,000 गुणिले 100 +1%. म्हणजे इंडेक्स लेवलमध्ये 1% वाढ झाली. उदाहरणातून समजून घेऊ. सेक्टर म्हणजे काय? बँकिंग 30%, IT 20%, इकॉनॉमी 15%, ऑटोमॅटिक 10%, सेक्टर 20%. बँकिंग, IT, ऑटो, इंजिनियर वेगवेगळे सेक्टर आहेत. एका सेक्टरची चांगली कामगिरी करत असताना दुसरा सेक्टर वेगळा परफॉर्म करू शकतो. इंडेक्समध्ये सेक्टर मधील कंपन्या समावेश असू शकतो. डे 2 ॲक्टिव्हिटी. काल्पनिक निफ्टी लेवल 20,000. आजच्या लेवल 20,300. किती पॉईंट वाढले? प्रेझेंट चान्स किती? निफ्टी वाढला म्हणून प्रत्येक शेअर वाढला का? डे 11. डे 2 क्विक रिकॅप. निफ्टी 50 मार्केट शेअर, कंपनी ओनरशिप, पॉईंट्स आणि प्रेझेंस यात समजा चार्ट मधील ट्रेंड मार्क आणि व्हॉल्यूम बेसिक माहिती पाहता येते. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्ट ची आम्ही नाही. रिस्क समजून घेऊन स्वतः रिझल्ट करून फायनान्शियल डिसिजन घ्यावा लागतो. धन्यवाद.